चंद्रपूर लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून राष्ट्रीय पक्ष आपापल्या परीने प्रचार करीत आहे। अशातच भाजप पक्ष 16 एप्रिलला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील बूथनिहाय नागरिकांच्या घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमस्कार मतदार नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे। याबाबत 15 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली। आयोजित पत्रकार परिषदेत भाजप महानगराध्यक्ष राहुल पावडे, महिला आघाडी अध्यक्ष सविता कांबळे, प्रमोद कडू व प्रज्वलंत कडू उपस्थित होते। 8 एप्रिलला चंद्रपुरात झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघरी जाऊन माझा नमस्कार मतदारांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केले होते। त्या अनुषंगाने 16 एप्रिलला भाजप पदाधिकारी चंद्रपुरातील 379 बूथ, राजुरा 329, वरोरा 339, वणी 338, बल्लारपूर 57 व आर्णी विधानसभा क्षेत्रातील 365 बूथवर भाजप कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचणार आहे, अशी माहिती राहुल पावडे यांनी यावेळी दिली। आपल्याला माहिती आहे की मागील 10 वर्षामध्ये या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या निवडणुकीमध्ये 2014ची असेल 2019ची असेल जे संकल्प पूर्ती करण्याचा जो संकल्प जनतेपर्यंत दिला होता, त्या संकल्प पूर्तीची पूर्तता म्हणून उद्या 16 तारखेला प्रत्येकच पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येकच मतदारांच्या घरापर्यंत जाऊन मोदीजींचा प्रणाम हा पोहोचविणार आहे, मोदीजींचा जनतेपर्यंत नमस्कार पोहोचवणार आहे। कारण की ज्या उद्देशाने 2014 मध्ये आदरणीय मोदीजींनी ज्या देशाची धुरा सांभाळली होती, त्या संकल्पनेच्या माध्यमातून उद्याला प्रत्येकच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्यांनी केलेले जे विकास कार्य असतील, या देशाला दिलेली जे नवीन दिशा असतील, या देशामध्ये घेतलेले वेगवेगळे निर्णय असतील, ते पोहोचवण्याकरिता सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उद्या लोकसभा क्षेत्रामध्ये घरोघरी जाणार आहे। याच सोबत या महायुतीचे आमचे लोकसभेचे उमेदवार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी यांचा सुद्धा वचननामा त्याच निमित्ताने आम्ही पोहोचवणार आहोत। कारण की 19 तारखेला जी निवडणूक होते आहे ती विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची निवडणूक आहे आणि तोच विकासाचा दृष्टिकोन घेऊन आदरणीय सुधीरभाऊ हे महायुतीचे उमेदवार आहे। त्यामुळे आम्ही तो विकासाचा अजेंडा, आदरणीय मोदीजींचा प्रणाम, नमस्कार हा जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत।